हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि मी माझ्या घरी आली फायनली. आणि मी येशूसाठी बॅग आणलेली तिकडून आणि एक छोटासा क्यूटसा किचन आणलेला जे येशूला खूप जास्त आवडला. आणि प्लस मग देऊन टाक सर्व परत रिटर्न. मी तुम्हाला माहितीये का, हिचा फोन हिने ऑटो मध्ये विसरून गेलेली आणि तो फोन तिला फक्त आणि फक्त माझ्यामुळे भेटलाय. जा रे साली. हिला कॉल करते मी, कॉल नाही उचलत आहे. नंतर कोणीतरी बाईने फोन उचलला की हिने तर फोन ऑटो मध्येच विसरून गेली आहे. आणि मी शिर्डीवरनं कॉल करते हिला बॅग साठी. मग तिला मी पप्पाचा नंबर दिला, मग मम्मीला बोलली, मग ती जाऊन फोन घेऊन आली. आणि नंतर परत तिच्यासाठी मी गेली तिकडे बॅग घ्यायला की आवडली मला, घे. मग तेव्हा का नाही बोलली नको घेऊ. नॉट रेडी. आणि घातली आहे माझी पॅन्ट, माझा टॉप. आणि इथे काय नाही घालत हे, मग काढ लवकर पटकन. आणि माझ्याकडे बघ ना, लय छान दिसायला लागले आता. येशूला ना माझीच नजर लागेल. इकडे बघ. अरे असं केस उडवून बघ ना मागे जरा पटेली मध्ये. छान कधीपासून दिसायला लागलीस रे आया. आणि हा क्लिप मी शिर्डीवाना 10 रुपयामध्ये घेतला, तो पण येशूने घेऊन टाकला. घरी येऊन किती बरं वाटतंय. 10 रुपयाला घेतलंय मी क्लिप. आता मी केस धुवेन. मी रात्री साक्षीच्याच घरी झोपलेली आणि मी तेल लावलं केसांना आणि झोपली. लाज वाटते तुने माझा हेडफोन्स घेतले, टॉप घेतलाय, जीन्स घेतली, लाज वाटते. अरे सर्व माझं घालून जाईन सर्व. आणि नंतर भांडणं झाल्यावर मी कधी घालते तुझं, मी कधी घालते. ओव्हर ऍक्टिंग. आणि आता मला भूक लागली खूप जास्त. आता मी जेवते. आता काहीतरी रात्रीचा टाइम आहे आणि मी पूर्ण टाइम माझा ब्लॉग चालू नाही केला कारण मला पिरियड्स आले. आणि मग मी त्याच्यामध्ये झोपून होती. मी काय केलं नाही. लय पाणी गरम झालं. हे मला आता भेटत नव्हतं मला. असं हळूहळू पाणी टाकायला लागतं. याचा वाफाचा चटका लागतोय एवढा. त्याच्यात थंड पाणी टाकायला थोडं. कसं भरायला लागतं. आणि मी आता रात्रीचं काय माहिती जेवणार पण आहे की नाही. आता सध्या हे काम चाललंय माझं. आणि मम्मीने एवढं सर्व काय काय बाहेरून आणलंय. तर मग आता ह्याच्यामधलं वेफर खाईन. बघा मम्मी हे सर्व हर टाइम बघतच असते. काय माहिती काय भेटतं तिला हे. पण मम्मीमुळे आता मला पण सवय लागली हे सर्व बघायची. मम्मी दिवसभर मी पण हे सर्व बघतच असते. काय करायला नसतं तर आज पण हेच करत होते मी. आणि मम्मीने आता मस्त खिचडी बनवली आहे. एक चमचा द्यायला बोलते तर बोलते आपापली भांडी घासून ठेवा. माझं का काढलं तुम्ही चार्जर मध्ये.
आणि आता मी उठली आहे. मी काल थोडाच व्लॉग शूट केला, मी आता थोडा व्लॉग शूट करणार आहे. आणि आता वाजले आहेत 12. आज माझी झोप जरा कंप्लीट झाली ना, तर एवढ्या दिवसापासून माझी झोप कंप्लीट होत नव्हती. तिकडे एवढी थंडी, रात्रीची झोप नाही आणि सकाळी लवकर उठत होतो. आज मी मस्त 12 वाजता उठली. आता ब्रश करून नाश्ता करेन. आणि माझी तब्येत एवढी खराब आहे की मला काय शूट वगैरे पण करता नीट येत नाही. आणि आता मी रात्री 12 वाजता जेवते आणि आज मी ब्लॉग नाही टाकला. मी डायरेक्ट उद्या टाकेन ब्लॉग, कारण मी काय 2 दिवस झाला काय ब्लॉग शूटच नाही केला. आता हा पण मी 2 दिवसाचा उद्या पोस्ट करेन, इफ थोडा बनला आता तर. कारण माझी तब्येत खूप खराब झाली आहे, कारण मी गोळी खाल्लेली. मम्मी पण कधीपासून येऊन अशीच बसली आहे, पण जेवली नाही अजून. तर आता जेवेन. फोन बिन बघून सर्वांनी येशू म्हणू खाली गेलेत कुठेतरी, काय माहिती. आणि मी जेवते. मम्मीने हे सकाळी बनवलेलं आहे आणि मी दुपारी नाही जेवली. माझं पोटात काय जातच नव्हतं. मी काय जेवलीच नाही काल नाही, आज दुपारी काय जेवलीच नाही मी. तर मी आता जेवते आहे. पूर्ण टाईम माझा आज काय करण्यात गेला आहे माहिती आहे? ते पिशवी ती आहे जी बॅग, हॉट वॉटर बॅगची पण काय आहे ती, त्याच्यामध्ये पाणी गरम भरण्यातच गेला आहे पूर्ण दिवस माझा. माझ्या तोंडावरनं समजत असेल माझं किती खराब आहे तोंड, वीट सर्व. आणि उद्या माझ्या बिल्डिंग खाली पूजा आहे, मी तिकडे पण नाही जाऊ शकत. मी उद्या. तर उद्या पण मी घरीच राहीन. तर बघू आता मी काय करेन, शूट करू शकेन की नाही करू शकेन माहीत नाही. आता मस्त काहीतरी मूवी वगैरे बघेन जेवता, म्हणजे हे जेवण तरी जाईन, कारण मी सकाळपासून मी काय खाल्लं नाही तरी मला भूक नाही लागली. आता जाऊन माझ्या पोटात थोडंसं काहीतरी होतंय की काहीतरी खायला पाहिजे आता, म्हणून मी घेतलं एवढं जेवायला. तर आता मी काहीतरी मूवी लावून बघून जेवेन. आणि मम्मी आता सकाळ तिकडे इस्त्री करते, कारण तिला कामाला जायला लेट होतोय. आणि मी झोपते बाई परत. आताच गेलेली मी तिकडे.